Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी यावेळी सुद्धा लोकसभा निवडणुकीमध्ये एकला चलोरेची भूमिका घेतली आहे। मात्र मागील निवडणुकीत भरघोस मतं घेऊन जे उमेदवार निवडणुकीच्या मैदानामध्ये होते त्यांना यावेळी त्यांनी डावलले आणि त्यामुळे अगदी उमेदवाराच्या जातींसह त्यांच्या नावाची घोषणा करण्याचा वंचितचा पॅटर्न सुद्धा चर्चेत आलाय। 2024च्या लोकसभा निवडणुकांसाठी आतापर्यंत जवळपास 35 मतदारसंघांमध्ये उमेदवारांची घोषणा वंचित बहुजन आघाडीकडून करण्यात आली, तर 6 ठिकाणी इतर पक्षांच्या उमेदवारांना वंचित बहुजन आघाडीकडून पाठिंबा सुद्धा देण्यात आलाय। मात्र चर्चेचा विषय ठरतोय तो म्हणजे वंचितच्या काही उमेदवारांनी घेतलेली माघार आणि काही ठिकाणी वंचितनं बदललेले उमेदवार। यामुळे वंचितचं नक्की चाललंय तरी काय यावरून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत। खास करून सोशल मीडियावर यावरून खूप जास्त प्रमाणात चर्चा होते। सोबतच वंचितवर बी टीम असल्याचे आरोप सुद्धा केले जात आहेत। यावर प्रकाश आंबेडकरांसह वंचितच्या पदाधिकाऱ्यांकडून वेळोवेळी उत्तरं सुद्धा दिली जात आहेत। मात्र वंचितनं उमेदवारांच्या घोषणेनंतर खरंच किती ठिकाणी माघार घेतली आहे, कुठे उमेदवार बदललेत, कुठे इतर पक्षाला पाठिंबा दिलाय, कुठल्या उमेदवारीवरून वाद निर्माण झालाय याबाबतच आपण पुढील काही मिनिटांमध्ये जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी निलेश, आपण बघताय मुंबई तक। लोकसभा निवडणुकींचं पडघम वाजू लागलं आणि वंचित बहुजन आघाडी चर्चेत आली नाही असं कधी झालेलं नाहीये। वंचितच्या उमेदवारीबाबत आणि वंचितच्या उमेदवारांबाबत खऱ्या अर्थानं चर्चेला सुरुवात झाली ती पुण्यापासून। पुण्यातून अभिजित वैद्य यांना उमेदवारी द्या असं प्रकाश आंबेडकरांनी जागा वाटपाची कसलीही चर्चा सुरू नसताना म्हटलेलं। मात्र शेवटी पुण्यामधून उमेदवारी कुणाला दिली तर मनसेतून आयात केलेले डॅशिंग नेते वसंत मोरेंना। यावरून सोशल मीडियात बऱ्याच चर्चा रंगलेल्या। इकडे शिरूरमध्ये मंगलदास बांदल यांना तिकीट जाहीर करण्यात आलं। मात्र बांदल यांची उमेदवारी जाहीर होताच वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या। बारामतीमधून पक्षानं उमेदवार दिला पाहिजे अशी पक्षविरोधी भूमिका बांदल यांनी घेतली होती असा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आणि वंचितनं त्यांची उमेदवारी रद्द केली। बांदल यांच्या उमेदवारीवरून सोशल मीडियामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये चर्चा झाली। नंतर बांदल महायुतीच्या मंचावर गेले आणि तिथं जाऊन त्यांनी भाषणं सुद्धा ठोकली। इकडे जळगावमध्ये प्रफुल्ल लोढा यांना आधी वंचितनं उमेदवारी जाहीर केली, मात्र त्यांनी या मैदानातून माघार घेतली। प्रकाश आंबेडकरांशी प्रफुल्ल लोढा यांनी दूरध्वनीवरून संपर्क साधला आणि जळगाव लोकसभेमधून मी निवडून येऊ शकत नाही, त्यामुळे मी स्वतः कोणताही दबाव नसताना माघार घेत आहे असं त्यांनी स्पष्ट केलं। नंतर जळगावमध्ये युवराज जाधव यांना तिकडे उमेदवारी देण्यात आली। तिकडे दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये सुद्धा वंचितनं उमेदवार बदलला। गुलाब बर्डे यांना सुरुवातीला वंचितनं उमेदवारी दिली होती, मात्र त्यांनी माघार घेतल्यानं त्यांच्या जागी मालती थविल यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली। अमरावतीमध्ये नाही हो म्हणत आनंदराज आंबेडकर यांनी आपल्या पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला, मात्र तिथं वंचितनं प्राजक्ता पिल्लेवान यांचं नाव जाहीर केलं होतं। त्यामुळे ऐनवेळी फॉर्म न भरता वंचितकडून आनंदराज आंबेडकरांना पाठिंबा देऊ केला। इथंही दोन्ही भावांमध्ये काही प्रमाणात संघर्ष पाहायला मिळाला। मात्र स्वतः सुजात आंबेडकरांनी आनंदराज आंबेडकरांच्या मंचावर जात त्यांना मिठी मारत आपला पाठिंबा त्यांना जाहीर केला। तिकडे रामटेकमध्ये शंकर चहांदेंना आधी उमेदवारी जाहीर करण्यात आली होती, मात्र किशोर गजबे यांना ऐनवेळी वंचितनं आपला पाठिंबा जाहीर केला आणि आपला उमेदवार तिथून माघारी घेतला। दुसऱ्या टप्प्यात मतदान होत असलेल्या यवतमाळमधून तब्येतीच्या कारणामुळे सुभाष पवार यांनी माघार घेतली आणि तिथं अभिजित राठोड यांना वंचितनं उमेदवारी दिली, मात्र राठोड यांचा अर्ज बाद झाला। त्यामुळे यवतमाळमध्ये अपक्ष उभे असलेले अनिल राठोड यांना वंचितनं आपला पाठिंबा जाहीर केलाय। इकडे सोलापूरमध्ये जर आपण बघितलं तर वंचितचे उमेदवार राहुल गायकवाडांनी सुद्धा निवडणुकीच्या मैदानातून माघार घेतली आहे। मी 15 दिवस इथलं वातावरण पाहिलं, इथं प्रत्येकजण स्वार्थासाठी लढत आहे। मला बंदूक तर देण्यात आली, मात्र गोळ्या दिल्या नाहीत, छर्र्यासारख्या गोळ्या दिल्या आहेत। मला बाबासाहेबांचं स्वप्न वाचवायचं आहे, माझ्यामुळं भाजपचा उमेदवार जिंकेल, भाजपच्या उमेदवाराला जिंकण्यासाठी मला कारणीभूत व्हायचं नाही असा एक भावनिक व्हिडिओ तयार करून राहुल गायकवाडांनी आपली माघार तिथं जाहीर केली। त्यांनी तिथं कुणाला पाठिंबा अद्याप जाहीर केलेला नाहीये।
इकडे मुंबईमध्ये जर आपण बघितलं तर मुंबई उत्तर मध्यमधून अबुल खान यांना आधी वंचितनं उत्तर मध्यमधून उमेदवारी जाहीर केली होती, मात्र नंतर त्यांची उमेदवारी बदलली आणि त्यांना दक्षिण मध्यमधून उमेदवारी देण्यात आली। वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडीनं सोबत यावं यासाठी दोन्हीकडून खूप मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्यात आले, ते समोर मीडियामधून आपल्याला दिसून सुद्धा आले। मागील लोकसभा निवडणुकींचा अनुभव लक्षात घेता वंचित बहुजन आघाडीमुळे आपलं नुकसान होऊ नये यामुळे महाविकास आघाडीचे नेते वंचितला सोबत घेण्यासाठी आग्रही होते आणि प्रयत्नशील सुद्धा होते। वंचितला 4 जागांचा प्रस्ताव देण्यात आला होता असं मवियाच्या नेत्यांनी वारंवार सांगितलं होतं। जागा वाटपासंदर्भात झालेल्या बैठकांमध्ये नेमकं काय झालं याचा मात्र दोन्हीकडून परस्पर विरोधी तपशील माध्यमांसमोर आलाय। महाविकास आघाडीचे नेते आम्हाला टाळत होते असा आरोप सुद्धा वंचितकडून स्वतः प्रकाश आंबेडकरांनी सुद्धा केलाय। तर प्रकाश आंबेडकरांना आमच्यासोबत यायचंच नव्हतं, ते केवळ टाइमपास करत होते असा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला। अखेर वंचित आणि महाविकास आघाडीचं बिनसलं आणि आंबेडकरांनी वेगळी भूमिका घेतली। वंचितच्या भूमिकेवर निर्भय बनोची मोहीम चालवणाऱ्या कार्यकर्त्यांनी सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते। यावरही वंचितकडून प्रत्युत्तर देण्यात आले। महात्मा गांधीजींचे पंतू तुषार गांधींनी सुद्धा वंचितला मतं देऊ नका असं थेट आवाहन केलं। प्रकाश आंबेडकर यांची भूमिका भाजपला पूरक असल्याचा थेट आरोप गांधींनी केला होता। मात्र वंचित बहुजन आघाडी हा स्वतंत्र पक्ष आहे आणि तो इतरांच्या फायद्यासाठी दुसऱ्यांच्या दावणीला का बांधावा असा सवाल करत प्रकाश आंबेडकरांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले। वंचितनं कुणासोबत आघाडी करावी की स्वतंत्र लढावं याचा निर्णय घेण्यास आम्ही सक्षम आहोत, इतरांनी त्यामध्ये लुडबुड करू नये अशी आंबेडकरांनी रोखठोक भूमिका घेतली। 2019च्या निवडणुकीचं जर आपण चित्र बघितलं तर वंचितच्या उमेदवारांमुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना जोरदार फटका बसला होता। नांदेडमध्ये जे वंचितचे उमेदवार होते यशपाल भिंगे यांनी तब्बल 1,66,000 मतं घेतली होती आणि तिथं काँग्रेसचे अशोक चव्हाण यांचा पराभव झाला होता। भिंगेंना मात्र यावेळेस वंचितनं उमेदवारी दिलेली नाही। इकडे लातूरमध्ये जर आपण विचार केला तर त्यावेळी राम गिरकर यांनी 1,12,000 मतं तिथं घेतली होती, मात्र गिरकरांना सुद्धा लातूरमधून यावेळेस वंचितनं उमेदवारी दिलेली नाहीये। परभणीमध्ये बाबासाहेब उगलेंना आधी उमेदवारी वंचितनं जाहीर केली होती, मात्र तिथूनही ऐनवेळी पंजाबराव डक यांना उमेदवारी देण्यात आली। परभणीत 2019ला आलमगीर खान यांनी 1,49,000 मतं घेतली होती। हिंगोलीचा जर आपण विचार केला तर मोहन राठोड या वंचितच्या उमेदवारानं 1,74,000 मतं तिथं घेतली होती आणि तिथं काँग्रेसचा उमेदवार पराभूत झाला होता। यावेळी वंचितनं तिथं बी.डी. चव्हाण यांना संधी दिली। 2019च्या निवडणुकीमध्ये चांगली मतं घेणारे उमेदवार डावलून यावेळेस नवीन चेहरे का देण्यात आले असे प्रश्न सुद्धा यावेळेस उपस्थित केले जात आहेत। पाठिंब्याबद्दल जर बोलायचं झालं तर या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीनं 6 ठिकाणी इतर पक्षातील उमेदवारांना आपला पाठिंबा जाहीर केलाय। कोल्हापूरमधून काँग्रेसचे उमेदवार असलेले छत्रपती शाहू महाराजांना तर नागपूरमधून विकास ठाकरेंना वंचितनं पाठिंबा जाहीर केलाय। बारामतीमध्ये सुप्रिया सुळेंना वंचित बहुजन आघाडीनं पाठिंबा जाहीर केलाय। यवतमाळ वाशिममध्ये अनिल राठोड तर इकडं अमरावतीमध्ये आनंदराज आंबेडकरांना वंचित बहुजन आघाडीनं पाठिंबा दिलाय, तर भिवंडीमध्ये निलेश शामरेंना वंचित आघाडीनं पाठिंबा दिलाय। सांगलीमधून प्रकाश शेंडगे लढले तर त्यांना पाठिंबा देण्याचं वंचित बहुजन आघाडीनं आधीच जाहीर केलं होतं, मात्र अद्याप तरी त्यांना पाठिंबा वंचित बहुजन आघाडीनं जाहीर केलेला नाही। त्यामुळं तिथं वंचित बहुजन आघाडी शेंडगेंना पाठिंबा देते का हे सुद्धा पाहावं लागणार आहे। सांगलीत विशाल पाटलांचे जे बंधू आहेत प्रतीक पाटील यांनी सुद्धा प्रकाश आंबेडकरांची भेट घेतली होती। त्यामुळं सांगलीमध्ये अपक्ष म्हणून मैदानात उभे असलेल्या विशाल पाटलांना आता वंचित बहुजन आघाडी पाठिंबा देते का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। दरम्यान तिकडं अकोल्यामध्ये प्रकाश आंबेडकरांसह वंचित बहुजन आघाडी आपल्या सर्वच उमेदवारांसाठी आक्रमकपणे मैदानात उतरलेली पाहायला मिळते। त्यामुळे आता 4 जूनलाच वंचितची नेमकी ताकद किती आहे हे स्पष्ट होणार आहे। आपल्याला याबाबत नेमकं काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि मुंबई तकला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या। धन्यवाद।